अपकार करने वालों पर भी उपकार, सेवा कार्य के लिए नियम। 5-6 वर्ष के बाद एक दिन शिव बाबा ने ब्रह्मा बाबा के माध्यम द्वारा कुछ एक ज्ञाननिष्ठ कन्याओं को कहा कि अब आपकी अवस्था परिपक्व हो गई है। अब आप लोगों को अपने लौकिक माता पिता और परिवार के यहाँ घर जाना है और जिन्होंने आप पर अपकार किया था उनका भी उपकार करना है। उन्होंने उस समय आपको न पहचान कर आप पर अत्याचार किए थे, परंतु अब आप उनके यहाँ जाकर उनका भी कल्याण करो। कहावत भी है कि पहले तो घर वालों का भला करना चाहिए। चैरिटी बिगिंस एट होम। जिन यज्ञवत्सों अथवा ब्रह्मा कुमारियों को अपनी लौकिक माता के घर में ज्ञान देने के लिए भेजा गया था, उनमें से एक ब्रह्मा कुमारी मनोहर इंद्रा जी भी थी। इस विषय में उनका निम्नलिखित उल्लेख पढ़ने के योग्य आहे। तर शिव बाबांनी ब्रह्मा बाबाच्या माध्यमातून काही कन्यांना सांगितलं की तुम्ही आता पक्के झालेले आणि तुम्ही घरी जाऊन आपल्या आपल्या जे माता पिता आहे, आपला परिवार आहे, त्यांना तुम्ही संदेश द्यायचा आहे, त्यांचं कल्याण करायचंय, त्यांना रस्ता दाखवायचा आहे। भले त्यांनी तुम्हाला ओळखलं नाही, पहिले त्रास दिला, विघ्न आणले, संकट आणले, पण तुमचं कर्तव्य आहे की आता घरापासून सेवेला सुरुवात करायची आहे, त्यांना हा चांगला रस्ता दाखवायचा आहे। मग त्यांच्यापैकी एका दादी ज्या आहेत मनोहर इंद्रा, त्यांचं उदाहरण, त्यांचं जे आहे कसा अनुभव आला ते घरी गेल्यानंतर वगैरे सगळं सांगितलेलं आहे। सेवा कार्य करने के लिए बाप द्वारा बताए हुए नियम। तो त्या सांगतात त्यांच्या शब्दात, जब हमें बाबा ने अपने लौकिक घर में जाकर ज्ञान सेवा करने की आज्ञा दी तो साथ ही साथ उन्होंने हमें 6 विशेष बातों के लिए सतर्क रहने की शिक्षा दी। घरी पाठवलं पण 6 नियम बाबांनी त्यांना सांगितले की घरी तर जायचंय, त्यांची सेवा करायची, ज्ञान आणि सेवा दोन्ही पण। तो बाबा ने कहा, बच्ची, जब आप लौकिक संबंधियों के पास जाकर खड़ी हो तब एक तो आपकी स्थिति ऐसी आत्मनिष्ठ हो कि उन्हें आपसे दैहिक संबंध की रंचक भी भासना न आए। आपको देखते ही उनको यह संकल्प न आए की यह हमारी बेटी है, कारण तिने जीवन समर्पित केलेलं आहे आणि नष्टमोह व्हायचंय। तर मग जर त्यांची स्थिती समोर गेल्यानंतर अशी होईल की ते मोहामध्ये येऊन जातील तर मग यांची स्थिती डामाडोल होऊ शकते। म्हणून बाबांनी क्लिअर केले की तुम्ही बिलकुल आत्मस्थितीमध्ये राहायचं की मी आत्मा आहे। तर त्यांना असं नाही संकल्प आला पाहिजे कि ये तो मेरी बेटी है, बहन है आदि, और उनके मन में मोह जागृत न हो, बल्कि उन्हें आप शक्ति के रूप में ही दिखाई दे। कारण त्यांनी आता जीवन समर्पित केलं होतं ईश्वरीय कार्यासाठी आणि आता त्यांचं कर्तव्य होतं की त्यांनी या मार्गावरती त्यांनाही आणायचंय, त्यांना रस्ता दाखवायचा आहे सुख शांतीचा। पण या तिथे जाऊन मोहामध्ये अडकले तर मग ते येणार नाही, त्यांचे कल्याण होणार नाही। म्हणून बाबांनी त्यांना हे क्लिअर करून पाठवलं होतं की तुमचं शक्तिरूप दिसलं पाहिजे, तुमची आत्मिक स्थिती दिसली पाहिजे, तेव्हा त्यांचं कल्याण होईल। मग पुन्हा पहिल्या परिवारासारखं घरासारखं होऊन जाईल वातावरण। तर त्यामुळे बाबांनी हे क्लिअर सांगितलं की आता ईश्वरीय रस्ता पकडलेला आहे, आता देवता बनायचंय। तो आप उन्हें एक शक्ति के रूप में ही दिखाई दे। तो हमें भी अगर नष्टो मोहा के पेपर में पास होना है लास्ट के, तो हमें भी आत्मिक स्थिति बढ़ानी पड़ेगी, शक्तिशाली स्थिति में रहना पड़ेगा। दूसरे, उन पर आपका इतना आत्मिक प्रभाव होना चाहिए कि वे आपको मोह के वशीभूत होकर गले न लगाए। इतका आत्मिक प्रभाव पाहिजे की ते आत्मा समजलं पाहिजे, त्यांनी शरीर नहीं समझलं पाहिजे। तीसरा, आप उनके यहाँ फल, दूध आदि शुद्ध ही भोजन ले सकते हैं और कोई चीज नहीं ले सकती। कारण भोजनाचे नियम आणि जे समर्पित झालेले त्यांच्यासाठी नियम आहे खूप। तर
त्यामुळे मग बाबांनी सांगितलं की घरी तर जात आहे, पण तुमचं घर आहे पहिल्यासारखं तुम्हाला तिथं नाही जायचंय. आता तुम्ही ईश्वरीय सेवेसाठी त्या घरामध्ये जाताय, तर तुम्ही फळ घेऊ शकता, दूध घेऊ शकता, शुद्ध भोजन. त्यावेळेचं दूध शुद्ध असायचं, आता भेसळवाला दूध असतं. तो और कोई चीज नहीं ले सकते. चौथा, आप उनका एक भी पैसा अपने लिए खर्च नहीं कर सकते, क्योंकि अभी आप ईश्वरीय कुल के. त्यांचा पैसा नहीं घ्यायचा, क्योंकि आप ईश्वरीय कुल के. और ऐसा समझिए कि आप योग की भट्टी में है. इथं फक्त सेवेसाठी पाठवलंय. बच्ची, दूसरे के धन और अन्न का भी मन पर बहुत प्रभाव पड़ता है. कारण त्या जीवनाचा त्याग करून इकडे आले होते, तर त्यामुळे तो दुसरे झाले, ईश्वराच्या घरामध्ये आले. तो उसका उनका जो अन्न रहेगा, धन किस तरीके से आता है, पवित्र पद्धति से आता है, या फिर घर में किचन में क्या बनता है, व्हेज नॉन व्हेज, कांदा लसूण काय काय बनतं, मग ते कसं काय स्वीकार करणार. मग त्याचा प्रभाव यांच्या स्थितीवरती पडेल, कारण यांनी रस्ता पकडलेला आहे ईश्वरीय, आणि ईश्वरीय कार्याचा पाया रचला जात होता. म्हणून बाबांनी हे सगळं त्यांना पक्क करून घरी पाठवलं. इसलिए आप उनके धन से या उनके हाथों से बना भोजन नहीं ले सकते, क्योंकि वे मनोविकारों पर विजय प्राप्त करने का पुरुषार्थ नहीं करते. विकारांचा प्रभाव राहील त्यांच्या भोजनामध्ये, म्हणून बाबा म्हणताय की त्यांच्या हातचं तुम्हाला स्वीकार नाही करायचंय. 5वां नियम, ईश्वरीय ज्ञान देकर अब उनका दृष्टिकोण बदलना है, और आपने इस ज्ञान द्वारा अपना जीवन जैसा उच्च बनाया है, उसका उन्हें परिचय देकर उन्हें भी जीवन दिव्य बनाने की सबल प्रेरणा देनी है. कशासाठी पाठवलं होतं मेन तिथं, की तुम्ही आता त्यांचं ईश्वरीय ज्ञान देऊन त्यांचा दृष्टिकोन बदलवायचा आहे, की ईश्वरीय ज्ञान किती श्रेष्ठ आहे, देवता बनवणार आहे, टेन्शन मुक्त करणार आहे, खूप सुंदर असं जीवन देणार आहे, आनंद देणारं जीवन आहे. तर हे त्यांचा जो दृष्टिकोन झाला होता ज्ञानाविषयी, तो बदलवण्यासाठी बाबांनी त्यांना घरी पाठवलं. आणि तुम्ही जसं तुमचं जीवन उच्च बनवलेलं आहे, तसं त्यांना पण त्या जीवनाचा परिचय देऊन त्यांना पण हे जीवन दिव्य बनवण्याची प्रेरणा द्यायची, शक्तिशाली प्रेरणा द्यायची. 6वीं बात यह है कि आप उन्हें ईश्वरीय ज्ञान देने में इतनी लगन, इतनी निष्ठा, इतनी मेहनत से कार्य करना कि वे भी उससे प्रभावित और लाभान्वित होकर उत्सुकता एवं जिज्ञासा को लेकर अलौकिक अनुभव करने के लिए आपके साथ ही इस सत्संग में आ जाए. तो इतक्या निष्ठा, इतक्या प्रेमाने की चांगली मेहनत करायची आहे, की त्यांच्यावर प्रभाव पडला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा त्यांचं कल्याण करण्यासाठी इथं आलं पाहिजे, या रस्त्यावरती आलं पाहिजे. तर हेच नियम ज्या समर्पित दीदी आहेत ते घरी जाऊ शकतात, पण त्यांच्यासाठी हे जे पहिल्यापासून बाबांनी स्टार्टिंगला जे नियम सांगितले तेच नियम आज पण त्यांच्यासाठी. आणि आपल्याला पण घर परिवारामध्ये राहून नष्टोमोहा राहायचंय, तर हे नियम आहे. ज्याला जास्त पुरुषार्थ करायचा, जास्त मार्क्स घ्यायचे, त्यांनी या स्थितीमध्ये राहायला पाहिजे. कई वर्ष यज्ञ में रहने के बाद लौकिक घर की ओर यात्रा. इस प्रकार से ईश्वरीय आदेश और संदेश लेकर 5-6 वर्ष निरंतर यज्ञ में तपस्या में रहने के बाद हम कराची से हैदराबाद गई. दादी मनोहर इंद्रा त्यांचा अनुभव सांगताय. कराचीमध्ये होत्या, हैदराबादला गेले त्यांच्या लौकिक घरी. यात्रा करते समय हमने खूब अंतर्मुखता धारण की और हम ईश्वरीय ज्ञान के अलौकिक मनन चिंतन और रसास्वादन का ही आनंद लेती रही. प्रवासामध्ये पण बिल्कुल ही ज्ञानाची स्थिती होती, ज्ञानयुक्त स्थिती होती. आखिर मैं अपने लौकिक घर जा पहुंची. दूसरी बहनें भी अपने अपने लौकिक घर की ओर चली गई. पिछले 5-6 वर्षों से लौकिक संबंधियों से हम नहीं मिली थी. बिल्कुल कट ऑफ झालं होतं. 5-6 वर्ष काहीच कॉन्टॅक्ट नाही, काहीच नाही. म्हणजे घरच्यांनी पण त्यांना सोडून दिलं होतं. हाँ, यज्ञ माता और यज्ञ पिता के निर्देश के अनुसार हम उन्हें कभी कभी पत्र लिख दिया करती थी, जिसमें ईश्वरीय ज्ञान ही का वर्णन होता था. इन पत्रों का आशय भी यही होता था कि ईश्वरीय ज्ञान द्वारा उनका भी कल्याण हो जाए. जब हम घर की ओर रवाना हुई तो हमने घर वालों को पत्र या तार द्वारा अपने आने के बारे में कोई अग्रिम सूचना नहीं दी थी.
हमारे संबंधी शायद सोच भी नहीं सकते थे कि हम कभी लौटकर अपने आप उनके घर आएंगे. तर हे बाबांचं प्लॅनिंग असतं, काय कशी सेवा करायची, त्यांना कसं. आणि बाबांनी सांगितलं की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आपल्याला पण आपण या ईश्वरीय रस्त्यावरती चालतोय, तर आपल्याला पहिले घर परिवारामध्ये हा संदेश द्यायचा आहे चांगल्या प्रकारे, आणि तेव्हा मग आपण बाहेरच्यांना पण संदेश देऊ शकतो. तो घरच्यांनी तर विचार सुद्धा केला नसेल की या घरी परत येतील आणि बिना बोलवण्याचं आणि डायरेक्ट त्यांच्या मनाने. लेकिन बाबा ने उनको घर पे भेज दिया. अतः अचानक ही मुझे आता देखकर उन्हें बहुत आश्चर्य हुआ. घर तक पहुंचने से पहले मोहल्ले में मेरी लौकिक भतीजी ने मुझे आते देखकर भागकर घर में जाकर कहा की, छोटी मुलगी तिने यांना बघितलं आणि घरी जाऊन काय सांगितलं, वह एक जो पहले हमारे घर में थी और ओम मंडली में जाया करती थी और बाद में यहाँ से चली गई थी, वह आ रही है. जो हमारे घर में थी, ओम मंडली में जाती थी, बाद में यहाँ से चली गई थी, वो आ रही. छोट्या मुलीला तिने बघितलं नाही तिला. उसे मेरा नाम याद न था क्योंकि जब मैंने हैदराबाद छोड़ा था तब बहुत छोटी थी. उस कन्या ने जब मेरे आगमन की सूचना दी तो घर वाले बहुत हैरान हो गए थे. उन्हें उसके कथन पर विश्वास भी न हुआ था. उसकी बात को सुनकर घर में हलचल मच गई थी और सभी मुझे देखने के लिए उत्सुक हो गए थे. मेरी लौकिक माँ को पाकशाला में जाकर जब किसी ने सूचना दी तो वे सब कार्य छोड़कर ऐसे भाग उठी थी की जैसे अनायास ही कोई लॉटरी मिल गई हो. आईला खूप सगळ्यात जास्त आनंद झाला, जसे काही तिला लॉटरी मिळाली, उसकी बेटी लौट आई थी. तो मेरी लौकिक माता के इस कमरे तक पहुंचने के लिए एक जीने पर चढ़कर जाना पड़ता था. मैं सभी सीढ़ियां चढ़कर अभी मकान के दरवाजे पर पहुंची ही थी कि मेरी लौकिक माता भागती हुई भंडारे से आकर उस दरवाजे तक पहुंची थी. बस उस दरवाजे के बाहर मैं खड़ी थी और अंदर वह खड़ी थी. किती आनंदाची तो प्रसंग असेल की 5-6 वर्ष मुलीचा काही कॉन्टॅक्ट नाही, मुलगी येईल असं काही विषय नाही, मुलीला सोडून दिल्यासारखी गोष्ट झाली होती की ती कधी आता आपल्याकडे येणार नाही. आणि अचानक 5-6 वर्षानंतर ती, हे सगळ्यात मोठं सरप्राईज आहे की 5-6 वर्षानंतर ती येऊन समोर उभी. माँ के हृदय में सुषुप्त ममता शायद जाग उठी होगी. आंखें अधिक खुली हुई और वह बहुत ही खुश और चकित हुई सी मुझे अपनी बाहों में लेकर अपने गले से लगाना चाहती थी. ऐसा उनका हाव भाव मालूम होता था. परंतु मैं उस जीने की अंतिम पौड़ी पर एक टिक खड़ी हो गई और अनायासी मेरा हाथ वरद मुद्रा में खड़ा हो गया. मेरी लौकिक माता की आंखों से कुछ अश्रु टपके थे. मैं पहले तो आत्मिक दृष्टि से उनकी ओर देखते हुए मौन मूर्ति की तरह खड़ी हुई निहारती रही. वह भी थम गई थी. 1 मिनट ही शायद गुजरा होगा कि मेरे मुख से स्वतः अव्यक्त शब्दों में आकाशवाणी की तरह ज्ञान के कुछ बोल निकल पड़े. एक अनोखा वार्तालाप और अनोखा मिलन. तर एक मुलगी, तिला मोहामध्ये फसायचं नाहीये आणि माता बिलकुल फुल मोहामध्ये, आणि अशा वेळेला काय त्यांची बातचीत झाली. मैंने कहा, देखो आपके द्वार पर कौन खड़ी है, पहचानती हो कि हम कौन हैं? हम शिवमयी शक्तिमयी शक्तियां हैं. हम दूर देश से आई है और आपके लिए ईश्वरीय संदेश लाई है. घरी आपल्या मातेला ती ईश्वरीय संदेश घेऊन आली होती. कोणत्या स्थितीमध्ये? बिलकुल आत्मिक स्थिती. जसं बाबांनी पाठवलं होतं त्यांना त्या स्थितीमध्ये, बिलकुल त्या परीक्षेमध्ये पेपरमध्ये पास. कारण पहिला तो पेपर खूप कठीण होता त्यांच्यासाठी की समोर माता, 6 वर्षानंतर माता दिसते. आणि कारण ते मोहाचं जर मिलन झालं असतं तर मग ते पुढे त्याचा परिणाम सगळा वेगळा झाला असता. तर त्यांनी बिलकुल सेवेच्या भावनेने त्यांना सांगितलं की हम कौन है, पहचानती हो आप? हम शिवमयी शक्तिमयी शक्तियां हैं. हम दूर देश से आई है और आपके लिए ईश्वरीय संदेश लाई है. म्हणजे बिलकुल आत्मिक नात्याने की तुमच्यासाठी ईश्वरीय संदेश घेऊन आली है. हम अब आपकी बच्ची नहीं है, हम अब प्रभु पुत्री है. प्रभु पिता ने ही अन्य आत्माओं के लिए यह संदेश दिया है कि कुछ वर्षों के बाद अब कलियुगी मृत्यु लोक का विनाश होने वाला है और बाद में इसी पृथ्वी पर स्वर्ग स्थापित होने वाला है, अर्थात सतयुग आने वाला है. बिलकुल त्यांनी
आणि हे आपण जे घरामध्ये राहतोय त्यांच्यासाठी हे असं नाही, आपण तर त्या संबंधामध्ये राहतो, पण आपल्याला बाबा कायम शिकवतो की तुम्हाला आत्मिक स्थितीमध्ये राहायचंय. पण यांना जे बाबांनी पक्क केलं होतं आणि ते पक्क केलं होतं म्हणून ते बिलकुल स्थिर राहिल्या, परिपक्व राहिल्या, आणि म्हणून हे जे 350 आत्मे इतके जबरदस्त ईश्वरी शक्तीने संपन्न राहिले की त्यामुळे आज आपण इतका सगळा विस्तार बघतोय. जर हे आधीच डळमळीत झाले असते तर मग आपल्याला घरात राहून तर विषयच नव्हता काही करायचा आणि इतकं कार्य वाढलंच नसतं बाबांचं. पण या 350 जणांना बाबांनी इतकं पक्क केलेलं होतं की त्यामुळे ते कुठल्याच मोहामध्ये नाही फसले आणि म्हणून ह्या वृक्षाचा, सृष्टीरूपी वृक्षाचा, नवीन वृक्षाचा पाया रचला गेला. हा म्हणून ती त्यांची स्थिती बघून आपण लक्षात घ्यायचं की किती त्यांनी कशा पद्धतीची तपस्या केलेली. आपल्या जीवनामध्ये ती खास तपस्या आपल्याला एवढं तर नाही सांगत, या स्टेपला तर नाही सांगत बाबा, पण आपण हे लक्षात घ्यायचं की त्यांनी किती त्याग केलेला आहे आणि त्या त्यागाचा परिणाम आपल्यासाठी खूप सगळं सहज आहे समोर. फक्त आपल्याला जे आहे, जिथं राहतोय तिथं राहून आपल्याला हे ज्ञान चांगल्या प्रकारे आत्मसात करायचंय आणि आपल्याला डायरेक्ट त्यांच्यासारखा चान्स. त्यांनी इतका पुरुषार्थ केला, आपण कमी पुरुषार्थ करून पण देवता बनू शकतो, देवतामध्ये पण उच्च लेवल प्राप्त करू शकतो. त्यांनी पुरुषार्थ जास्त केला, आपल्याला कमी पुरुषार्थामध्ये तेवढा चान्स आहे. पण त्यांचा पुरुषार्थ आपण लक्षात घ्यायचं की त्यांनी काय केलेलं आहे. आपल्याला तेवढं तर नाहीये, 5%, 10% पण नाही करायचे त्यांच्या हिशोबाने जर विचार केला तर. म्हणून आपण लोड नाही घ्यायचा की आपण किती त्याग करतोय, आपण काय करतोय, या रस्त्यावरती आलो तर काय. कोणताही त्याग नाही, आपण भाग्य बनवतोय आपलं, खूप चांगल्या प्रकारे भाग्य बनवतोय. दुनियावाले जसे टेन्शनमध्ये, अशांतीमध्ये, दुःखामध्ये, ते सगळ्या गोष्टी आपण सोडून दिलेल्या, ऑटोमॅटिक सुटल्या जातात आणि आपलं जीवन आनंदाचं जीवन होत जातं. फक्त ज्ञान मध्ये घेण्याचा विषय तो. तर त्यांचा संदेश चालू आहे अजून कि अभी सतयुग आने वाला है, इस दुखधाम में रहने वाले मनुष्य अपने विकर्मों और अपवित्र संस्कारों के कारण अनेक प्रकार के दुख भोग रहे हैं. अब आप सुखधाम में चलने का पुरुषार्थ करो. आल्याच त्यांनी सगळा संदेश देऊन टाकला त्यांनी कि अभी आप सुखधाम में चलने का पुरुषार्थ करो. यहाँ पर अपवित्र संस्कार और विकार और विकर्मों के कारण ये कलयुगी मनुष्य दुख भोग रहे हैं. दुख में क्यों है, क्यों टेंशन है, क्यों प्रॉब्लम है जीवन में? क्योंकि विकर्म हुए, उनसे पाप कर्म हुए हैं और अज्ञान है. तो अभी भगवान का ये संदेश है कि अब हमें उन विकारों को, विकर्मों को खत्म करना है और सुखधाम में चलने का पुरुषार्थ करना है. वहां आपको संपूर्ण सुख मिलेगा. बोलो आप चलेगी वैकुंठ में. आल्या बिलकुल त्यांना आमंत्रण देऊन टाकलं की तुम्ही चला वैकुंठामध्ये. जो स्वर्ग यायचा आहे त्यावेळेला तर खूप वर्ष बाकी होते, आता तर 12 वर्ष बाकी आहे. वैकुंठ यायचं या धरतीवरती. क्या आप इस दुखधाम से मुख मोडेगी? या नरकापासून बिलकुल तुम्ही नष्टमोह होऊन जाल. ज्ञानामृत पिएगी. तो अगर इस दुख की दुनिया को छोड़ना है, सुख की दुनिया में चलना है, तो ज्ञान अमृत पीना पड़ेगा. जो ज्ञान अमृत भगवान देता है मुरली के द्वारा, उसे पीना पड़ेगा, उसे लेना पड़ेगा, उसे धारण करना पड़ेगा. तो हम सुख की दुनिया में चलेंगे और वहां सुख, खुशी और शांति में रहेंगे, प्यार से रहेंगे. और यहाँ पर भी जितना हम ज्ञान लेते हैं उतना आनंद में रहते हैं, खुश रहते हैं, सुख में रहते हैं, शांति में रहते हैं. लौकिक माताजी दत्तचित्त होकर यह सब सुनती रही. किती पॉवरफुल स्थितीमध्ये त्यांनी हा संदेश दिला असेल. आल्या दरवाजामध्ये 6 वर्षानंतर भेटल्यानंतर. आणि आपण म्हणतो मी कसं सांगू, काय सांगू. लौकिक माताजी दत्तचित्त होकर यह सब सुनती रही. अन्य सभी भी वहां खड़े थे. उन्होंने मुझे गले नहीं लगाया, बल्कि ज्ञानालाप के फलस्वरूप उन्हें मैं ज्ञान गंगा, प्रभुपुत्री, योगिन अथवा शक्ती के रूप में दिखाई दी. त्यांचा मोह नष्ट झाला आणि त्याची जागा कशाने घेतली? प्युअर स्नेह, प्युअर प्रेमाने जागा घेतली. आणि त्यांना या आशा भासल्या की जसं काही ही ज्ञानगंगा आहे, प्रभुपुत्री, योगिनी आहे, शक्ती है. मेरी बात को सुनकर उनके मुख पर खुशी के चिन्ह दिखाई दे रहे थे और मुझे ऐसा लग रहा था जैसे सोई हुई आत्मा ने अंगड़ाई ली हो. जागृती आलीये असं मला जाणवायला लागलं. काय म्हणताय?
की त्यांच्या चेहऱ्यावरती खुशीचे आनंदाचे चिन्ह दिसे, म्हणजे आपली पुत्री चुकीच्या रस्त्यावरती नाहीये, कमीत कमी हे तर त्यांना कळालं असेल. वे बोली, हाँ मैं स्वर्ग जरूर चलूंगी. तुम हमको छोड़कर अकेली क्यों चली गई हो, हमें भी अपने साथ ले जाओ. यह कहकर उनके नेत्रों से प्रेम के आंसू टपक पड़े. वे खुशी में फूली नहीं समा रही थी. वह मुझे धीरे धीरे अंदर ले चल रही थी, आगे आगे वह, पीछे पीछे मैं. वह मुड़ मुड़ कर मेरी चाल को देखती और उन्हें अचंभा सा होता था. किती सुंदर तो प्रसंग असेल. वे मेरे बैठने के लिए उचित स्थान ढूंढती रही. माँ अपनी बेटी के लिए स्थान ढूंढ रही अपने घर में. कभी चारपाई पर चादर बिछाकर कहती कि यहाँ बैठो, कभी कुर्सी पर गद्दी रखकर कहती कि यहाँ बैठो, परंतु स्वयं उन्हें ही वह स्थान पसंद न आता. कसं बसू मी इथं. मैंने नीचे फर्श पर ही अपना आसन जमा दिया. त्यांना लक्षात येत नव्हतं मी क्या म्हणताय की मी फरशीवरच बसून गेले. कुछ ही मिनटों में उन्होंने गली मोहल्ले के लोगों को तथा परिवार के लोगों को इकट्ठा कर लिया था. काही मिनिटांमध्येच त्यांना किती आनंद झाला असेल की मिनिटांमध्ये त्यांनी सगळ्यांना, आसपासवाल्यांना सगळ्यांना बोलवून घेतलं. मैंने घंटा भर ज्ञान वर्षा की. आल्या आल्या काही मिनिटांनंतर घंटाभर ज्ञान दिलं. अब ज्ञान सुनकर सभी की भावना बदल गई. जे विरोधामध्ये होते, विघ्न आणत होते, एका तासाचं त्यांचं ज्ञान ऐकलं, त्यांची स्थिती बघितली आणि सगळ्यांच्या भावना बदलून गेल्या. सभी मुझसे ईश्वरीय ज्ञान सुनने के इच्छुक हो गए थे. सभी को यह अनुभव हुआ कि मेरा जीवन काफी बदल चुका है. मैं 7 दिन उनके पास रही. बहुत से लौकिक संबंधी तथा अड़ोसी पड़ोसी ज्ञान सुनने के लिए आया करते थे. सत्संग की तरह वातावरण बना रहता था. उससे श्रोताओं का मनोपरिवर्तन हुआ. उन्हें ईश्वरीय यज्ञ के प्रति भी जो भ्रांतियां थी उनका निवारण हुआ. कई लोग व्यक्तिगत रूप में भी मिलने आते और अच्छा ही अनुभव करके जाते थे. मैंने तो स्वयं को ज्ञान और योग की ही स्थिति में स्थित किया हुआ था. इस प्रकार दूसरी जो शर्त थी कि मैं उन्हें ज्ञान से प्रभावित, लाभान्वित और प्रेरित करूं, वह भी मैं पूरी कर सकी. मैं फलाहार ही किया करती थी और यज्ञ के पैसे से ही सारा शरीर निर्वाह करती थी. कहाणी आता पुढे अजून आहे त्यांचाच अनुभव. अच्छा, ओम शांती.